हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सर्व कसे आहात? आणि खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत नव्हता. कारण आहे ना, काय झालं होतं, गणपतीच्या अगोदरपासूनच जवळजवळ मला वर्ष झालं मी गावाकडेच गेले नव्हते. गावाकडं म्हणण्यापेक्षा कुठेच गेले नाही, कुठे येणं जाणंच झालं नाही. आणि इतकं बोर झालेलं होतं ना घरामध्ये राहून राहून. तर मग माझा सगळा मूडच निघून गेला होता व्हिडिओ टाकायचा. पण आता मी गावावरून पण आम्ही सगळं जाऊन आलेलो आहोत दिवाळीला वगैरे. तर आता मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की आत्ता मी नुकतंच फॉर्म भरलेले आहेत, एक ICDSचा आणि गृहपालचा, असे 2 फॉर्म मी भरलेले आहेत. तर त्याचाच मला आता अभ्यास करायचा आहे. त्याची एक्झाम मे बी डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये असं होऊ शकतं असं म्हणतायत. कधी होईल ते पाहूयात, पण आपल्या त्या दृष्टीने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि मला घरातलं सगळं काही सांभाळून, मुलं सांभाळून आणि घरातली कामं वगैरे करून आता किती वेळ भेटतोय ते पाहावं लागेल. आणि त्यानुसारच मग मी आता टाइम टेबलसुद्धा बनवलेलं आहे. एका दिवशी मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करीन. आणि सध्या मग माझं जे काही आता रुटीन आहे अभ्यासाचं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 11:10 झालेत. आरवी आता नुकतीच गेलेली आहे शाळेमध्ये आणि आता मी याला झोपवते. बाकीचे कामं मी सगळे आवरून घेतलेले आहेत आणि आता मी अभ्यासाला हा झोपला की लगेच सुरुवात करणार आहे. तर गणितामध्ये माझे बरेचसे टॉपिक झालेत आणि आता काही बाकी आहेत, तर ते मी घेणार आहे. सुरुवात करते आता. तर 2 तास तरी हा झोपला पाहिजे म्हणजे माझं गणित चांगलं होईल. मी आज ना बुद्धिमत्तेचा टॉपिक अगोदर घेतलेला आहे. दिशा हा जो टॉपिक आहे तो मी छोटासाच आहे, म्हटलं 15-20 मिनटामध्ये कवर होऊन जाईल, त्यामुळे अगोदर घेतला आणि तो झालासुद्धा. त्यानंतर मग मी गणिताचा जो गुणोत्तर प्रमाण हा जो टॉपिक आहे तो घेतलेला आहे. आणि हा सुद्धा एवढा इझी म्हणता येईल, पण नंतर थोडंसं डिफिकल्ट लेवल आहे. परंतु सुरुवातीचं जे इझी टॉपिक आहे ते पटपट झालेले आहेत आणि बाळनंतर मध्येच उठल्यामुळे मग हा सुद्धा टॉपिक मला आज स्किप करावा लागला. तर राहिलेला जो गुणोत्तर प्रमाणचे उदाहरण आहेत ती मी उद्या सोडवतील. त्यानंतर मग मी काय केलं, बाळ उठल्याच्यानंतर त्याला मला भरवावं लागतं, त्याला त्याच्यासोबत थोडंसं खेळावं लागतं, नाही तर मग तो बोर होऊन जातो आणि जास्त त्रास देतो. तर मग मी तो उठल्याच्यानंतर त्यालाच पाहत होते. तर त्यानंतर म्हटलं थोडंसं टी व्हीवरती वगैरे वायफाय कनेक्शन आहे, तर मग थोडेसे व्हिडिओ लावावेत. तर तिथेसुद्धा त्याचं त्याला त्याच्या आवडीच्या सिरियल्स म्हणजे कार्टून सिरियल्स आहेत ॲक्च्युली, तर त्या पाहायच्या असतात आणि मग तो त्यासाठी रिमोट घेऊन आग्रही असतो अगदी. तर कसा अभ्यास होणार आहे मलाच काळजी वाटते आता. जसं होईल तसं आता मी करणार आहे, एवढाही लोड घेणार नाही आहे. आपल्या गृहिणींचं तेच होतं, आपल्याला वाटतं आपण हे करू ते करू, पण वेळ आपल्याला खूप कमी पडतो. आपल्याला मुलांकडेही लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे म्हणावं एवढा वेळ मिळत नाही. कामातून आणि मुलांमधून सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं खरंच खूप अवघड जातं एका गृहिणीला. तर जर घरामध्ये माणसं असतील तर ते थोडीफार हेल्प करतात आणि मग सगळं सोपं होऊन जातं. पण आता आमची माणसं सगळी गावाला आहेत आणि आम्ही इथे दोघंच असतो आणि आमची मुलं असतात, त्यामुळे मग थोडंसं डिफिकल्ट जातं सगळं मॅनेज करायला. तर पाहूयात जसं होईल तसं. शक्यतो प्रयत्न तर करेल मी पूर्ण सिलेबस कवर करण्याचा. तर आता जसं होईल तसं. आता मी या अगोदरच म्हणजेच दिवाळीवरून आल्याच्यानंतर बरेचसे गणिताचे टॉपिक कवर केलेले आहेत, जसं की नफा तोटा आहे, शेकडेवारी आहे, वयवारी आहे. इम्पॉर्टंट जे आहेत चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, हे बरेचसे टॉपिक मी कव्हर केलेले आहेत. आणि आता माझं हे 2-3 टॉपिक अजून राहिलेले आहेत आणि ते वर्तुळ, त्याचं क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ, हे जे काही टॉपिक आहेत ना बाकीचे, ते सगळेच मी त्रिकोणमितीमधले ते एकदा रिव्हिजन मारणार आहे आणि मग नंतर प्रश्नपत्रिका सोडवायला घेणार आहे. तर त्या अगोदर मला बरेचसे चालू घडामोडीही वाचायच्या आहेत. परत इतिहास, भूगोल, हे सर्व जे विषय आहेत त्यावरती सुद्धा मला उजळणी करायची आहे. तर ते सुद्धा मला वाचायला वेळ मिळाला पाहिजे. तर ICDSचा सुद्धा मी बराचसा टॉपिक कवर करत आणलेला आहे वाचन करून. परंतु त्यातल्या ज्या काही योजना आहेत, कायदे आहेत, ते मला चांगले करायचे आहेत. त्यातल्या तारखा वगैरे व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर मग इव्हिनिंग टाईमला मी ते आल्याच्यानंतर थोडीशी फ्रेश झाले, चहा पाणी वगैरे घेतलं आणि मग मी इंग्रजी हा जो विषय आहे तो घेतलेला होता.
आणि इंग्रजीमध्ये मी आज हे वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे ते वाचलेलं आहे आणि त्यातल्या ज्या डिफिकल्ट वाटतील त्याच मी वन वर्ड सबस्टिट्यूशन साईडला काढून घेतलेले आहेत, म्हणजे ऐनवेळी मला त्या नजरेखालून घालता येतील. तर इंग्रजीची तयारी माझी एकंदरीत अशी चालू आहे. डिफिकल्ट वाटणारे जे गोष्टी आहेत, शब्द आहेत, व्होकॅब्युलरी समजा सिनॉनिम्स, अँटोनिम्स, त्या सर्व मग मी बाजूला काढत आहे आणि मग ते एका कागदावर लिहून पेजमध्येच ठेवत आहे. पुस्तकाच्या मध्येच ते पान घालून ठेवलं ना की मग ऐनवेळी आपल्याला लक्षात येतं आणि मग ते पटकन सगळ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या वाचल्या जातात. तर पहा, हा कसा एकटाच बसला आहे आणि त्याला रिमोट हातातच घेऊन असतो, त्याला त्याच्या आवडीचं पाहायचं असतं. टी व्हीवरती गाणी वगैरे त्याला गणपतीची आवडतात तर ती पाहायची असतात. आता ICDSचा टॉपिक थोडाफार वाचून घेतला मी आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि आत्ता मी घेतलेला आहे भूगोल हा विषय. तर भूगोलाचं मग मला थोडंफार वाचायचं होतं. जनगणना जी आहे त्यावरती थोडासा फोकस माझा आहे सध्या, कारण की जनगणनेवरती सुद्धा 2011ची जनगणना झाली ना, त्यावरती TCSने बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे मी जनगणनेचा सुद्धा अभ्यास करत आहे. त्यानंतर मग मी काही विषय असे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन देऊन आपले अगदी व्यवस्थित वाचावे लागतात, म्हणजे ते लक्षात राहिले पाहिजेत असे. त्यामुळेच मग मी दुपारच्या वेळामध्ये मराठी ग्रामर आणि ICDS हा जो टॉपिक आहे तो थोडासा इझी आहे आणि त्यामुळेच मग मी ते बाळ बघता बघता वाचणार आहे आणि त्या हिशोबाने मग मी ते विषय दुपारी घेत असते. तो उठल्याच्यानंतर त्याचं खेळून वगैरे झाल्याच्यानंतर त्याला पाहता पाहता थोडंसं राऊंड मारून किंवा खुर्चीवर बसल्या बसल्या असं वाचत असते मी ते मराठी ग्रामर आणि ICDS हा जो टॉपिक आहे तो. संगणकसुद्धा मी तसंच करणार आहे. त्यानंतर मग मी म्हटलं आता चला आपलं महाराष्ट्राचा जो भूगोल आहे ते सुद्धा थोडासा जनगणना अगोदर वाचली आणि त्यानंतर मग महाराष्ट्राच्या भूगोलाकडे मग मी वळलेली आहे. तर या टॉपिकला मला अजिबात हात घालता आलेला नव्हता, त्यामुळे मी आता त्याच्याकडे फोकस केलेला आहे. आता 20 मार्काला जनरल नॉलेज हा जो विषय आहे तो आहे पर्यवेक्षिकेच्या पेपरला. तर त्यामुळे आता यामध्ये विषय तर एवढे आहेत ना की किती वाचावं आणि किती नाही. जेवढं वाचावं तेवढं असं वाटतंय एक एक आठवते, आणखी हे राहिलं ते राहिलं. तर जेवढं होईल तेवढं वाचन तर पूर्ण करणारच आहे मी. तर हा होता माझा आजचा स्टडी रुटीन. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आणखी यामध्ये काही चेंजेस करून वाटत असतील तर तेही सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.